हॅलो एव्हरीवन, बघूया आपण आता ए आणि बी सेक्शन जे असतात आपले त्या पद्धतीने की आता जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी मार्च महिना कसा असणार. ज्यांनी हे पहिले 3 निवडले आहेत त्यांनी ठाम राहा, किंवा काहींनी बी सिलेक्ट करा. ए बी जे 3 येतील ते तुमचा मार्च 2026. तर मी पहिले हे तुम्हाला एक्सप्लेन करते. जुन्या प्रॉब्लेममधनं बाहेर पडणार आहात तुम्ही, ठीक आहे. एक चांगली गोष्ट आली की जुन्या प्रॉब्लेम्समधनं बाहेर पडणार आहात. दुसरं पेज ऑफ वँड आलेला आहे, सो हातात ज्या गोष्टी आहेत त्याची किंमत नसणार आहे, थोडंसं निवांतपणा असणार आहे. आणि तिसरं पुन्हा तेच की हाताशी सगळं असलं तरी मन मात्र दुसऱ्या गोष्टींमध्ये रमलेलं असणार आहे. त्यांनी ए निवडलं होतं त्यांच्यासाठी होता मार्च 2026 असा. आता ज्यांनी बी निवडलं त्यांच्यासाठी कसा आहे मार्च 2026. प्रवासाचे योग आहेत, 2 पेक्षा जास्त जागांहून पैसे येतील आणि नवीन अपॉर्च्युनिटी किती कशा मिळवता येतील याच्याकडे तुमचा कल असेल, ना की जुनं जे झालं ते उघडत बसणार नाही. नवीन प्रवासामध्ये नवीन गोष्टी अचीव करण्याकडे तुमचा कल असेल. ओके, बाय.